तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वैभूची दुनियामध्ये. तर काहीच आज पण मी आता फ्रेश वगैरे सगळं झाले आणि आज भाकरी नाही आहेत. आज आमच्याकडे इडल्या बनवल्यात. मी उठायच्या आधीच मम्मीने बनवून ठेवल्यात त्या, कारण मम्मीला बाहेर जायचं होतं म्हणून मम्मीने सगळं करून ठेवलं. आज मला नाश्त्यात बनवायची काही गरज नाही आहे, आज तिनेच बनवलेलं आहे. थोडासा आवाज चेंज झाला आहे गाईज, कारण मला थोडी सर्दी वाटते, त्यामुळे माझा आवाज थोडासा चेंज झाला आहे. आता मला दुसरी कामं करायची आहेतच. मला वाटलेलं आज मला काही कामं नाही करायला लागणार, पण मम्मीला बाहेर जायचं आहे, मला करावे लागतीलच कामं. तर काय करणार आता. चटणी शिजत ठेवले मम्मीने. सांबारने बनवलं तिने, घाईमध्ये होती तो सांबारने बनवलं. फक्त चटणी बनवलं ना इडल्या बनवल्या. तर आज तेच दाखवेन मी तुम्हाला, चटणी आणि इडल्या. आज कुछ अलग आहे, कुछ तो अलग बनता है, तो आज वेगळं आहे. रोज रोज भाकरी तुम्ही पण कंटाळले असते, रोज ही तेच दाखवते भाकरी. तर आज तुम्हाला पण मी वेगळं दाखवते काहीतरी. आमच्या किचनमध्ये नुसती भांडीच आहेत, भांडीशिवाय काहीच दिसणार नाही तुम्हाला. न सध्या मी किचनमध्ये चहा पिणारे आता. तर गाईज इकडे आमच्या मम्मी बोलली का कपाट थोडासा सरकवायला, पण मी कधीपासून एवढा सरकवून थकली आणि मला नंतर आठवलं का मी ब्लॉग काढायला पाहिजे होता. तर तुम्ही बघा, थोडंसं सरकवायचा बाकी आहे. आता बघा तुम्ही, आणि कपाट सरकवायचं. म्हणजे हात दुखायला लागलेत, पण काय करू नाही शकत. चला का येऊन दे बस ना. तुमचं बोला. बघा गाईस, मी सरकवलं कपाट. माशा गेलं. आता माझी मम्मीची मनाची शांती झालेली आहे. आता माझ्या मम्मीच्या मनाची शांती झाली. धक्का दे. देऊ धक्का दाब. बस घे ना अजून. घे ना. नको तिथे त्याला चिपकून. आता मागे सरकव. तेवढं आहे. उचलून सरकाव. त्याला उचल ना, पारही तुझे पारही घ्या आता. गाईज आमची खूप भांडणं पण झालेली आहेत, पण तुम्ही ती मिस केली सगळी. आय एम सो सॉरी गाईज. आधीपासून ब्लॉग काढायला पाहिजे होता, पण मी तो काढलेला नाही. इकडनं सरकाव पहिले, इकडनं कमी घ्यायचंय. इकडनं उचल पारही. रूम तुझी मोठी खास करून टाकू. नको आहे तसं नको करू, तेवढी ताकद नको राहतो सर. नको. गाईज माझा स्टील बॉडी भाऊ आलेला आहे. काय नाही तुम्हाला आरशामध्ये दिसत असेल, आणि तो आलेला आहे स्टील बॉडी. गाईज आमची स्टील बॉडी आहे. तच महिन्यात दादा माझी पत्र वाकव तिकडे मागच्या पत्र वाकव. आता पोटचे मोकळे असतात म्हणून घरी आहे. ते या साईडने यायला पाहिजे होतं. उघडा उघडा दिसत. बसलो का? बसलो. चल जास्त लोक नाही पडणार. चिन्ह मी उचलते, तू विटा ठेव. गाईज मम्मी वेडी झालेली आहे याच्या रीते बघू शकता. काही पण करते. आणि आता कोणाच्या वेळात टाकू गाईज सांगा.
ती एकटी जरा मागे सरकलेली आहे, तुम्हाला दिसणार नाही, त्यासाठी मी थांबा थोडा वेळ, मी तुम्हाला दाखवते. नाही गेलेलं, ते झोपून गेलेलं आहे, तर काहीच करू नाही शकत. तिच्या घरात घालू बाई. नाही माझे ब्लॉग कशी वाटतात ते मला कमेंट करून सांगा. बोलणार आता गाय करते. तर बघा येडं झालं माझी मम्मी वेगळी झालेली आहे गाईस. अशा इथे मी एवढी थकले तरी पण ही बाई मी घातला माझ्या गायत. मी तिला सांगितलं ना काम कर, मग तिने उचलला ना माझ्या गायत घातलं. ठेव आता वर. हे कट करावं लागेल गाईस. तिला कामाचं काम करून द्या, नंतर ही तू रागाने बघेल आपल्याकडे. चला आता आपण भेटू भांडी घासायला, जेवण. पप्पांचे शर्ट पण घे रे फिटिंग करायला. गाईज आज आमच्याकडे तुम्हाला मी सांगितलं का इडली आणि डोसा केला आहे, त्याच्यासोबतच चटणी केलेली आहे. हे बघा, तेच मी माझ्या आजीला दिलेलं आहे, तर ती मस्त खाते. हे बघा, आज तुम्हाला क्लिअर माझी आजी दिसत असेल, कारण मी आज तिला घेतलेलं आहे, नीट कॅप्चर केलं तिला. ती बोलली थांब जरा, म्हणते मी साडी पण नीट केली. नाही माझे आजोबा आहेत, त्यांना दिलेलं आहे, पण ते अजून काही खात नाही आहेत. ते फक्त इकडे तिकडे फिरत आहेत, ते थोडंसं काम करायला लागलेत, त्याच्यामुळे मी आजीला मग हे तुम्ही बघू शकता, आज इडली आणि चटणी केलेली आहे गाईज. हॅलो, आता मी तयारी केलेली आहे. आता मी चालले पालघरला. आज शेवट आहे तुमचा इकडेचा दिसेल. आज व्लॉगमध्ये तुम्ही माझं घर शेवटचं बघा, कारण की आता मी डायरेक्ट संडेला येणार आहे. तेव्हा मग संडेला तुम्हाला हा पण भेटेल. हा पण आज तुम्हाला आज लास्ट आहे, परत आठवड्यानंतर भेटणार आहे, कारण मी जॉबला जाणार आहे उद्यापासून. त्यामुळे पोपट इकडनं बघ. हा बघा तसा तो तोंड तिकडनं करून बसलेला आहे. मी हॅलो ये कालू. हा बघा कालू आलेला आहे. कालू येतो. कालू पण मला भेटायला आला, त्याला पण माहिती आहे मी जाईन आता, त्याच्यामुळे तो आलेला आहे. काय पाहिजे काठी? हे पप्पा चाललेले आहेत गाईंवर, आणि पप्पा नाही येणार आहेत. मम्मी उद्या तर परवा येऊन जाईल इकडे. आम्ही दोघंच तिकडे थांबणार आहे. तिकडे गेल्या तर ही एकटी काही थांबणार नाही, ही पण लगेच मागे जाईल. आणि हे दोघं पण चरायला येतात का काय समजत नाही. दोघं पण गाई सोडल्या काय, दोघांना पण बाहेर यायचंच असतं. हा असा माझा रोड आहे गाईस, आणि छोटूसं पूल आहे, म्हणजे पूलच बोलतो आम्ही, पण ते खूप लवकर भरलं जातं, त्यामुळे त्याला ठेवलं आहे. बघू आता मी निघतानाच भेटते. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आता निघालेली आहे. बघा मम्मी, मी ना माझा भाऊ, आम्ही तिघं चाललेलो आहोत. तर मी तुम्हाला मध्ये भेटेन. आता कंटिन्यू तर नाही मी भेटू शकत, मध्ये भेटते तुम्हाला. चला थोडंसं बघा बॅकग्राऊंड. हे बघा आत्ता रस्ता तुम्ही किती खराब रस्ता आहे. हा आता रे तसंच बाबांना घेऊन, बाबांना दादा पण आहे. तर यो माझा दादा, यो माझा, हे बघ तुला मी घेतला ब्लॉग मध्ये. कधीपासून होती? 8 दिवस झाले इथंच आहेत ना. आता एवढं आलो लगेच चालला. कधी आला? म्हणजे आता एवढं आलोय ना असं. निघाड आहे मला. यो माझा भाऊ, यो पण एक, आणि माझे आजोबा आहेत. मी गाडीच बघितली मला.
बघा वॉटरफॉल किती सुंदर वॉटरफॉल. आणि हे बघा माकडं. हे बघा रस्त्या कसे माकडं असतात. वाघोबाला जर कोणी इकडचं जवळपास असेल त्यांना माहीत असेल वाघोबाला खूप माकडं असतात. आता काही थोडाच वेळात आम्ही पोचणार आहे पालघरला. तर मी आता पोहोचलेली आहे मावशीकडे. तुम्ही फर्स्ट व्लॉग बघितलेला. तर मी आता पोहोचलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवेन सुरुवात झालेली आहे मावशी. मी फ्रेश होते त्याच्यानंतर मी वाड्याचे समोसे ना गाडीचा वेळ दिला लागला ना ते म्हशीचं